नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आज देणार आहोत आले अद्रकीचे जे बाजारभाव आहेत ते आपण आज अपडेट देणार आहोत. या अगोदर जे आपण व्हिडिओ बनवले होते ते आपले अपडेट होते पूर्ण जसेच्या तसे तंतोतंत खरले ठरलेले. आपण जो बोललो होतो की 15 जानेवारी पर्यंत हे भाव 4,500 हजारापर्यंत जातील, 45 रुपयापर्यंत जातील म्हणून. आणि खरोखर काल 4550 ना एक सौदा झालेला आहे. मी त्या व्यक्तीचं नाव सुद्धा सांगतो, त्यांनी आपल्याला कमेंट पण केलेली, त्यानंतर त्यांनी आपल्याला कॉल बी केलेला आहे. पण त्या अगोदर जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन नवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हो शेतकरी बंधूंनो, दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या एरियातले सौदे हे कमेंटमध्ये टाकत चला, कारण याचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आणि यांना शेतकरी फसल्या जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे जे झालेले सौदे तुमच्या एरियातले ते तुम्ही कमेंटमध्ये टाकत चला. तर आपण जे हे दिले होते, पूर्ण जे अंदाज दिले होते, आपण जे 3 जानेवारीचा अंदाज दिला होता, त्याच्यानंतर 30 डिसेंबरचा अंदाज दिला होता पाठीमागे, हे आपले अंदाज जवळपास 90% तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. आणि खरोखर आल्या अद्रकीसाठी हे तेजीचे संकेत दिसायला लागलेले आहेत. आणि बऱ्यापैकी सौदे हे वाढत चाललेले आहे. आणि थंडीमुळे एकंदरीत थोडे सौदे थांबलेले बी आहे. म्हणजे घ्यायला व्यापारी सौदे घ्यायला तयार आहे, पण शेतकरी थांबून गेलेले, शेतकऱ्यांनी थोडी होल्ड धरलेला आहे. तर असंच जर थोडं टप्प्याटप्प्याने जर आपली अद्रक निघत गेली तर एकंदरीत आपलं तेजी आल्याशिवाय राहणार नाही. कारण फक्त टप्प्याटप्प्याने जसं आतापर्यंत होत आलं असं जर समोर चालत राहिलं तर नक्कीच आले अद्रक बाजार भावाला तेजी आल्याशिवाय राहणार नाही. तर आपण काही लोकांचे जे आपण तुम्हाला सांगितलं होतं की काही लोकांचे आपण सौदे घेतलेले आहेत, तर त्यामध्ये अनिल भिवसाने म्हणून आहे फुलंब्रीचे, तर त्यांनी 4400 ने सौदा दिलेला आहे परवा दिवशी. त्याच्यानंतर अकोलेमध्ये अहमदनगरमध्ये अकोले इथं 4200 ने सौदे झालेले आहे. नरेंद्र नवले यांनी तो सौदा दिलेला आहे. त्यानंतर सातारा सांगलीमध्ये 4400 ते 4450 या हिशोबाने सौदे चालू आहेत. त्यानंतर भोसले पाटील वैजापूर, तर भोसले पाटील आहे, त्यांनी आपल्याला परवा कॉल केला होता. ते म्हणे साहेब माझ्याकडे 3 एकर आले अद्रक आहे म्हणे, त्यामधली मी 1 एकर दिलेली आहे आणि ती त्यांनी दिलेली आहे 4550 या भावाने. पण तो मालही तसाच होता, म्हणजे त्या आल्या अद्रकीची क्वालिटी सुपर क्वालिटीचा माल होता. त्यामुळे ते त्यांनी 4550 पर्यंत तो सौदा झालेला आहे. 2 एकर त्यांनी पाठीमागे ठेवलेली म्हणे साहेब. त्यानंतर संदीप मोटिंगे म्हणून हे कन्नड मधले आहेत, यांचे सुद्धा 4400 न परवाला सौदा झालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आल्यात की तुम्ही रोज व्हिडिओ बनवा. रोज व्हिडिओ बनवायला काहीच हरकत नाही, पण रोज व्हिडिओ बनवत असताना आपण अपडेट नाही घेऊ शकत, कारण अपडेट घ्यायला आपल्याला 1-2-3 दिवसाचा तरी वेळ लागतो. त्यामुळे आपला व्हिडिओ हा 2-3 दिवस मिळून येणार आहे. आणि रोज व्हिडिओ बनवून आपल्याला कुठलेही अपडेट भेटत नाही. 2-3 दिवसामुळे एक परफेक्ट आपल्याला एक अंदाज भेटतो आणि त्या हिशोबावरच आपण 2-3 दिवसाला हा व्हिडिओ बनवत राहणार आहे. तसंच आता जर एकंदरीत अद्रकीचा जर विचार करायला गेला तर भाव हा आपण ज्यावेळेस पासून आपण अंदाज देतोय, 3200 रुपयापासून आपण अंदाज देत आलेलो आहे. तर आपण सांगितलं होतं 30 तारखेला सांगितलं होतं 15 जानेवारी पर्यंत भाव हा 45 रुपयापर्यंत 100% जाणार आहे, आणि तो गेला. अजून 2-4 दिवसात बरेच भाव वाढतील. आणि एक जे डागी माल होता आपला, मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं त्याच्या अगोदर की डागी मालाचा विषय असा आहे की डागी माल जो आपला 1200 सुरुवातीला जे 800 ते 1000 चालू होता तो 1200 वर आला. 1200 तो आता 1800 ते 2000 वर आला. एकंदरीत हे तेजीचे संकेत म्हणजे एकदम शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे की दिवसांदिवस हे तेजी येत चाललेली आहे. आल्या अद्रकीच्या बाजारभावामध्ये ही तेजी येत चाललेली आहे. आणि जे आता आपण जर समोरचा विचार केला तर जानेवारी पर्यंत असं जानेवारी एंडिंग पर्यंत एक 4500 ते 4700 हा भाव राहणार म्हणजे राहणार. जानेवारी एंडिंग, आजची तारीख आहे 9 जानेवारी 2026. तर 9 जानेवारी पासून ते 30 जानेवारी पर्यंत जे आपले भाव राहतील हे राहतील 4500 ते 4700 पर्यंत राहतील. फेब्रुवारीमध्ये हेच भाव 5500 पर्यंत जातील. फेब्रुवारी एंडिंग पर्यंत हेच भाव 5500 पर्यंत जातील. आणि मार्च महिन्यात हे भाव 6 ते 6500 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. आधी ज्या शेतकऱ्यांना आपले अद्रक होल्ड करू शकतात त्यांनी होल्ड करा. ज्यांना पैशाची गरज आहे ते समजा ते सौदे देऊ शकतात, पण त्यांना पैशाची कसली 1 रुपयाची गरज नाही, ते तर सौदे 15 दिवस 1 महिना होल्ड करू शकता. कारण एकंदरीत ही तेजी येत चाललेली आहे. त्यानंतर आसाममध्ये एक बाहेरच्या राज्यांचा विचार करायला गेलं तर आसाममध्ये 70% आले अद्रक ही बाजारात गेलेली आहे. तसेच बँगलोरचं पण 50%च्या वरती आले अद्रक ही बाजारात गेलेली आहे. त्यांचे आले अद्रक बाजारात आलेले असताना सुद्धा आपल्या अद्रकीचे भाव हे स्थिर आहे. पहिली गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या आले अद्रकीच्या बाजारामध्ये कुठलीही घसरण झालेली नाही. आपले जे महाराष्ट्राचे आले अद्रक आहे त्याचे भाव जे आहेत ते स्थिर आहे. ते दिवसेंदिवस 100-200 न ते तेजी घेत चाललेली आहेत.
आता काही ठिकाणी थोडासा माल खराब असला त्या ठिकाणी ते 3800 ते 4000 या हिशोबाने आज बी सौदा चालू आहे. तर तसं जसा तुमचा माल राहील, शेवटी जसा तुमचा माल राहील त्या मालाच्या हिशोबावर तुमचे हे सौदे होत असतात. तर शेतकरी बंधूंनो, आजच्यासाठी एवढीच माहिती होती. फक्त एवढं सांगतो की जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमचे सौदे टाकायला विसरू नका आणि व्हिडिओ इतर व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत किंवा इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन अपडेट आपण 2-3 दिवस मिळून देत राहणार आहे. कारण दररोज आपण अपडेट हे आपल्याला भेटणार नाही कुठून व्यवस्थित. 2-3 दिवसाचा एक अंदाज घेऊन आपण ते अपडेट देत राहणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान, जय किसान.